हॉटेल भाग्यश्री सध्या भरपूर ट्रेंडमध्ये. तर आत्ताच मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता. काल त्यांचं हॉटेल बंद होतं आणि काही लोकांनी त्यांचा बॅनर तोडला, हॉटेलचं नुकसान केलं. तर मला तशा लोकांना एकच गोष्ट सांगायची, माझ्या माहितीनुसार आत्तापर्यंत जर त्यांना कधी हॉटेल बंद ठेवायचं असेल तर ते अगोदरच इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकतात. आणि मी स्वतः फूड ब्लॉगिंग करतो. मी त्यांच्या हॉटेलला गेलो होतो, जेवण केलं. क्वालिटी बेस्ट आहे, क्वांटिटी बेस्ट आहे. फक्त एवढंच तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, की माणूस सुशिक्षित नाही, थोडंसं बोलायला चुकतो, सर्व्हिस थोडीफार लेट होती, हे सगळीकडेच होतं. तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तर आपण हॉटेल बंद असताना जातो, व्हिडिओ काढतो की हॉटेल भाग्यश्री आज बी बंद, उद्या बी बंद, असं नाही. जुने पुराणे व्हिडिओ अपलोड करायचे किंवा कधी जायचं बंद असताना व्हिडिओ काढायचे, एखाद्याला ट्रोल करायचं, हे चुकीचं आहे. आता जितक्या काय हॉटेल आहेत ना सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या, प्रत्येक हॉटेलला जाऊन आलोय आणि प्रत्येक हॉटेलचा व्हिडिओ माझ्या युट्यूबला आहे, इंस्टाग्रामला आहे, फेसबुकला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. मराठी माणसं आहे, आपलीच माणसं आहे. जर आपण ह्यांना ट्रोल केलं ना, तर हे तर मोठेच होतील, पण आपल्याला ह्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण त्या माणसाने आत्ता त्या हॉटेलच्या जीवावर फॉर्च्युनर घेतली. का घेतली? तर त्याला कस्टमर आहे ना, क्वालिटी त्याच्याकडे, क्वांटिटी. तुमचे हे बॅनर तोडल्याने, त्याला ट्रोल केल्याने काही फरक नाही पडणार. तो लय वरी गेलाय आता. त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्याच हॉटेलवाल्यांना सपोर्ट करा. मी सगळीकडेच गेलोय आणि क्वालिटी चांगली सगळ्यांची. फक्त मी सगळ्या हॉटेलवाल्यांना एकच सांगतो, की सर्व्हिसमध्ये थोडेफार तुमची लेट होतं, त्यामुळे तुमचं कस्टमर नाराज होतो. क्वालिटीचा काय विषय नाही, सर्व्हिस फक्त व्यवस्थित करा. 100% तुमचा आणखीन कस्टमर वाढेल. धन्यवाद.